काय बाई हा नवरा ह्या माणसामुळं ना खरंच मला शरम वाटते. आला आता तेवढ्यात घर मालक पण. आता काय सांगा त्याला. आता चार शब्द बोलणं एक्स्ट्राचं आजूबाजूवाले ऐकतील बिनकामाचे काय पण बोललं तर. हिला ना घरच्या बाहेरच काढून देतो. हे झालं हिचं. नवरा जातो कुठं तिकडं बाया माग आणि झालं आज जेवणाचं तरी झालं, सगळं व्यवस्थित काम पण झालं. सगळं कसं मस्त आता वाटायला लागले. आता या वेळेला कोण आला असेल? हाय कोणी बापरे, हा तर घर मालकाचा आवाज आलाय. हाय कोणी आता काय सांगू याला? हाय कोणी हो हो, एक मिनिट, आली आली. अरे उघड कोण हो हो आहे? हो, आहे घरी, आहे घरी. बसा बसा. तुम्हाला मी रिकामा वाटतं का हो? नाही. हा आणि एवढं आहे, आम्ही लाखो रुपये घातले हे घर बांधवायला. आम्ही पागल आहे का, येडे आहे आम्ही? नाही, येडे तर नाही. मग का तुम्ही आम्हाला येडं समजत आहे? नाही हो, काय झालं, काय चुकलं का? तुमच्या डोक्यात नेमकं काय आहे? घर बळकवायचं आहे का तुम्हाला? काय नेमकं तुमच्या डोक्यात काय आहे? बळकवायचं म्हणजे असं काहीच नाही. काय झालं? 6 महिने झालं घराचं भाडं दिलं नाही तुम्ही. घरात राहत्या, मस्त आईश पाईश करत्या, चिकन आणत्या, मटण आणत्या, तुम्हाला सगळं घरात खायला मस्त एकदम कडक महाराणी सारखी राहती. हा आणि वरून मग फक्त घर भाडं द्यायला तुम्हाला पैसे नाही तुमच्याकडे. भारी भारी मोबाईल वापरत्या, हा, याच्यामध्ये 4-4, 5-5 अंगठ्या हातामध्ये, हे सोन्याचं मंगळसूत्र वगैरे सगळं तुमच्याकडं. हो. फक्त घर भाडं द्यायला तुमच्याकडे पैसे नाही. आत्ताच मी बाहेर चालली होती, जरा काम आहे, जरा बारसं आहे ना, म्हणून जायचं होतं जरा मला तिकडं. काय भाडं नाही दिलं, 6 महिन्याचं भाडं नाही दिलं. मला खरंच या गोष्टी काहीच माहित नाही. तुम्हाला या गोष्टी माहिती नाही, खरंच नाही माहिती. नाहीतर मी सांगितलं असतं तुमचं भाडं द्या म्हणून. तुमच्या नवऱ्याचं अफेअर आहे ते बी माहित नाही का तुम्हाला? काय बोलताय? हे तुम्हाला कोणी सांगितलं? तिकडं ती बाई पोषवितो, इकडं तुम्हाला पोचवतो. 2-2 ठिकाणी तो एवढे पैसे लावतो, फक्त घर भाडं द्यायला त्याच्याकडे पैसे नाही. माझ्या नवऱ्याचं अफेअर आहे हे तुम्ही आता बोलताय? सगळं माहिती तुमची तुम्हाला. पॅन्टीची चेन कशी उघडी? कुठं उघडी लावेले? हा हा हा, नाही मला तशी दिसली पॅन्टीची चेन उघडी. बरं, काम झालं का मी लावून घेत राहतो. कोणी सांगितलं पण सांगा बरं जरा. काय हे माझ्या नवऱ्याचं बाहेर चालू आहे म्हणून. अहो तुम्हाला सगळं माहिती आहे, सगळ्या जगाला माहिती आहे, तुम्हाला माहित नाही असं होईल का? अहो तसं जर माहित असतं तर मी याच्याजवळ राहिली असती का? आणि ते पण 6 महिने भाडं न देणाऱ्या माणसाजवळ. काय मी येडी नाहीये? जेवढी समजताय तेवढी. मी काय म्हणतो, त्यांनी माझा नंबर ब्लॅकलिस्टला टाकेले. तुम्ही त्याला फोन लावा, नाही तर त्याला बोलून घ्या. ठीक आहे, मी आज घर भाडं घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. पहिले मी तुम्हाला क्लिअर कट स्पष्टपणे सांगतो. अहो तुमच्याकडे आहे ना मोबाईल? नाही तर ब्लॅकलिस्टला टाकलाय. हा, ब्लॅकलिस्टला टाकेले. नाही तर डायरेक्ट तुम्ही ना तुमचं पिंगा पॅटरा गुंडाळा निघून जा मागे. अहो तुम्ही तर खोली मालक आहे ना, मग तुमचा नंबर कशा ब्लॅकलिस्टला टाकेल तो? अहो टाकलाय त्यांनी, दाखवतो तुम्हाला, थांबा, तुम्हाला दाखवतो मी. काय येडा म्हणून आहे काय? मोबाईल पण चांगला आहे, नवीन घेतलाय वाटतं भाड्यावर, म्हणजे भाड्याचे पैसे मिळाल्यावर. माझ्याकडे पहिला दुसरा होता ना. माझ्याकडे पैसा आहे, तुम्ही नका सांगू मला. बा असंच वाजत फक्त, फोन लागतच नाही. असं का? माझ्या मोबाईलवरून लावून बघू का? हे बा, दिसतं का? चालू आहे ना फोन. मग बरं, माझ्या मोबाईलवरून करू का फोन? तुमच्या याच्यावर लावून पहा. नाहीतर दुसरा नंबर देऊ का त्यांचा? दुसरा नंबर द्या बरं, टाकायचं, टाका दुसरा नंबर.
फालतू गिरा आज मी ना पत्र. बघा आला लगेच कॉल आला आला आला. हॅलो, घर भाडं कधी देणार आहे तू मला एवढं सांग. हे तुझ्या घरी येऊन बसलोय मी, घर भाडं कधी देणार आहे ते मला सांग समजून. नाही तर मी नाहीला घराच्या बाहेर आता काढून देईल, पसारा पण फेकून देईन सगळा. घर भाड्याचं काय विषय आहे? घर भाडं का देत नाही? 6 महिने झाले. कधी कधी देणार आहे? 6 महिने झाले लपून राहतो, इकडं तिकडं फिरतो. ही तुझी बायको इथं एकटी राहते. बाई माणसाला काय बोलणार आहे मी? घर भाडं कधी देणार आहे ते सांग मला, बाकीचं भाषण नको टोकू. अहो तुमच्या बाजूला बाईचा कुठला आवाज येतोय? हा त्याचं लफड आहे, तुला मी सांगतोय. मग आणि काय ते बोलतो मला का पाय? मला बोलताय ते सगळे गावात तुझ्या नवऱ्याचं लपडं चालू आहे, तुला माहित नाही? खरंच मला माहित नाही. आणि खरंच मी आता आवाज ऐकला तुमच्या मोबाईलवर बाईचा. माझं जाऊ दे, ते नको सांगू ते. जाऊ दे. काय असं कसं नको सांगू? मग आता तो बाहेर काढतोय ते सगळं फेकून, म्हणजे हे खोली मालक आहे ना, ते आता सगळं सगळं सामान फेकून देणार आहे मी आता. सामान. ऐका ना, त्यांच्या कधी हॅलो हॅलो, अहो बोला ना आता. काय मरून पडले? कट करून टाकलं. अहो मला खरंच माहित नव्हतं, तुमच्यामुळे तर माहित झालं मला तेच लपड आहे ते. आता मी स्वतःच्या आवाज आला ना बाईकचा? कानानं बाईचा फोन आवाज. कट केला ना. ते जाऊ दे, तू नोटंकी बंद कर आणि फेक बर. चल चल. अहो कसली नोटंकी? चल, आड झाले. त्याला तरी येऊ द्या ना आधी. अहो त्याला तरी येऊ द्या बाहेरून आधी. चल निघ, चल गेट आउट. तुमचं लय झालं. असं विस्कटी करू नका. हो तू बोलला ना आता भाडं देणार म्हणून, काय बोलला ना? चल. अहो हे सगळं मेहनतीने घेतलं. असं विस्कटी करू नका. तुमचं 6 महिन्याचं भाडं आहे ना? ठीक आहे, देऊ का तुम्हाला भाडं? देऊ का म्हणजे काय उपकार करू राहिली काय माझ्यावर? नाही, मला एक थोड्या वेळाचा टाइम द्या. तुम्ही जा, मी भाडं आणून देते. मी जाणारच नाही भाडं घेतल्याशिवाय. नाही तर तो लय पसारा फेकला ना तर मग बोल. नवरा लफडे करतो, हे करतो ते करतो. तुझे लफडे असेल कुठं ना कुठं. बरं एक ऐकून. तुझे पण लफडे असेल कुठं ना कुठं. नाही हो, मी तुम्हाला तशी दिसते का लपड्यासारखी? नवरा करतो तर तू का नाही करत असेल? नाही करत, पण आता करायचा विचार आहे माझा. जर तुम्ही तयार असाल तर. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की मी दिसायला चांगली दिसते? चांगली नाही, तू सुपरफास्ट गाडी आहे, एक्सप्रेस आहे तू. हा. मग हे राग कशाला आला होता आता? ते काय तुम्ही प्रेमानं पण बोलू शकत होता ना? हा. राहू द्या मी उचलतो. थांबा काय नाही. सॉरी बरं का. पण ह्या गोष्टी मला तुम्ही आधीच सांगायचं ना, की त्यांचं असं बाहेर काहीतरी चालू आहे म्हणून. ते माशा बाहेरून जरा ते काय ती मच्छीवाली आली होती ना आज, तर म्हटलं आम्ही आज म्हणजे खातच नाही असलं काय, तर ती माशा घेऊन आली का? हां त्याच्यामुळे. मग तू असे लोकांना प्रवेश बंदी करायची ना. मग ते माशा घेऊन येतात असे. अहो त्यांचा ते म्हणजे धंदाच आहे ना त्यांचा, मासे विकणं वगैरे. अच्छा, त्याच्यावर पोट भरते. मग ते आले आता, दरवाजा उघडा होता म्हणून दरवाजा बंद केलेला आणि आत गेलेली. तर तुम्हाला काय वाटलं म्हणून मी दरवाजा उघडायला उशीर केला. मी काय म्हणतो, थेट मुद्द्यावर येऊ आपण. तुझा नवरा बाहेर लपडे करतो. मी आता ऐकलं ना माझ्या कानानं. तर मग तुला काय अडचण आहे? मला काय अडचण नाही. तसं मी तुला आवडत नाही का? नाही हो, म्हणजे तसं मला कोणच नाही आवडत. पण आता जर मुद्द्यावर बोलूया आपण. कारण कसं आहे बघा, तुम्हाला पण गरज असेल तर. गरज मला काय सांगू तुला, कसं आहे माहितीये का? हे बघ, माझी बायको गेली डिलिव्हरीला. आता हा मोबाईल पण मला बघावं असं वाटत नाही. ऐकलं ना त्याचा आवाज त्या मोबाईलवर. अच्छा अच्छा अच्छा.
हां. तर आहे ना कसं आहे, माझी बायको पण डिलिव्हरीला गेलेली आहे आणि मला खूप दिवसाचा उपाशी. आणि एक खरं सांगू का, मी आहे ना घर भाडा घेण्यासाठी तुझ्याकडे यायचो, तर उपाशी म्हणजे जेवणच नाही का करायला? मुद्दाम तुझा नवरा गेल्यावरच यायचो मी. कधी? आज ना? नाही, दर टायमाला असं. हां, मग त्यावेळेस कधीच नाही काय तुम्ही असं बोलले? हा, पण मग त्या दिवशी तेव्हा तू अशी बोलली नाही ना. कशी? मला पण काहीतरी असं नवऱ्यासारखं लपडं बिपडं काहीतरी असं बोलली नव्हती ना तेव्हा तू. लफडं नाही हो, मला खरंच म्हणजे खरंच. गरज आहे ना तुला आधाराची, हां. बरोबर ना? मी देतो ना तुला आधार भक्कमपणे. कसला असा? हे असं इकडे तिकडे टाकून. अरे सॉरी, सॉरी बोललो ना मी तुला. हं? इथून पुढं नाही होणार असं. आय प्रॉमिस. सॉरी असं नाही बोलून Promise. चालणार. मला तुम्ही बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता? म्हणजे मी असंच बोलली. म्हणजे तुम्हाला लोकांना एक दाखवायचं मिनिट नसेल ऐक तर. माझं. मी तुला नुसतं बाहेर फिरायलाच नाही, पहिले तुम्हाला बेडरूम दाखवायचं, मग मी तुला पूर्ण पूर्ण जिल्हाच दाखवेल. जिल्हा? हा, तू जिथं म्हणशील तिथं. अच्छा, चला ना मग. घर तुमचंच आहे ना, त्यात काय मग. घर बघा, तुमचंच घर आहे ना. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तू बी उतावळीच आहे बा. मला अशीच लागत होती, कशी? उतावळी. अच्छा. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. मला असलं काही येत नाही बरं का, पण आता तुम्ही फिरवलत म्हणून फिरले असंच. तुला काही येत नाही पण मला येतं ना. अच्छा. हं? तू ट्रेन नाही पण मी ट्रेन आहे ना. हां. कुठे बेडरूम घेऊन चल ना मला. आता तुमचं घर आणि तुम्हाला माहित नाही का? असं घेऊन चल ना मला. हां. असं चल ना पुढं. तू पुढं, मी मागं. या. बघितलं तुमचं घर. मला ना- मला घर ना- एकदम मी छान ठेवले, असं मला आहे ना, वाटणारच तुला नाही सांगतो, की मी ऐक ना. भाड्यानं राहते. तुला सांगतो, मला आहे ना असं, माझी बायको ना एकदम गच्चा दरिद्री भंगार आहे एकदम. तुला सांगतो, ती आहे ना अशी रोमॅन्टिक होतच नाही. हम्म. आणि मला ना असं डायरेक्ट जायचं आणि डायरेक्ट काम वाजवायचं असं नाही माझं. मला हळूहळू 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 पाहून फोडायची सवय. हा ना. आता लय मोठा बॉम्ब फुटेल बघाच तुम्ही. चाल ना मग, फोड ना, हळूहळू फोड फक्त. बस. असं कसं आहे माहिती आहे का, माझं काम आहे ना, मला असं प्रेमाने बोलणं, मग हळूहळू जवळ येणं, आणि मग बाकीच्या गोष्टी. हा ना. पण माझी बायको आहे ना फक्त तेवढं फक्त धाड 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 गोळ्या मारल्या का तिथं संपलं. असू द्या हो, प्रत्येक बाईचा स्वभाव वेगळा असतो. आता बघितलं ना, माझा नवरा पण त्या बाईशी बरोबर बोलताना मी आवाज ऐकला म्हणून माझं मन चेंज झालं ना. चेंज झालं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता हे बघ, तुझा नवरा जो आहे ना, पण तो आला तर आता एकदम अचानक येईल ना. अरे त्याला माहिती आहे येईल हे, त्याच्यामुळे तो येणारच नाही. आणि जर आलाच तर? आला तर मी त्याला सांगाल ना, घरभाडं तुला माफ करून दिलं, घरभाड्याच्या बदल्यात. पण अहो, माझा नवरा बाहेर जरी किती बायांच्याकडे गेला ना, तरी त्याला त्याची बायको पवित्रच पाहिजे, असा आहे तो. मग हे बघ, तुम्हाला काही हा कमी एक- जास्त बोललेलो हे बघ, आणि जर मारहाण केली तर? मॉडर्न जमाना चालू आहे, याच्यामध्ये काय फरक नाही पडत. जाऊ दे, तू टेन्शन नको घेऊ. मला तू आवडली ना, आणि तुम्हाला काहीच बोलू नको, बाकी तुम्हाला कारण काहीच देऊ नको. अभी मुझे कंट्रोल नहीं होता है, ठीक है, अब मुझे कंट्रोल नहीं होता है. तुम्हाला माहिती आहे ना, मी असं कधीच कोणाबरोबर काही करत नाही, पण जे केलं ते चुकीचं केलं असं वाटते मला. प्रत्येकाला वाटतं, पण जेव्हा पहिल्यांदा आपण कोणासोबत करतो ना, तेव्हा प्रत्येकाला वाटतं का चुकीचंच केलं, पण चुकीचं काहीच नसतं. तुझा नवरा करतो तेव्हा. अहो, ती पुरुषाची जात आहे ना. पुरुष काही केलं तरी माणसं समाज कसं काही नाही बोलत, पण एका बाईने केलं तर म्हणजे तिला वेगळं समजतात ना असं. ते जाऊ दे,
का बरं, तो खुश नाही आहे का? हां नाही नाही मला तुम्ही आवडलं पण तुला रिझल्ट नाही भेटले का? अहो रिझल्ट भेटला ना, का नाही मग भेटला? कशाला टेन्शन घेते? नाही, मला बाकीच्या वाटलं- गोष्टी कशाला या डोक्यात आणते? बस गप, ते सोडून दिसे. बरं मी काय म्हणतो, तो नवरा बिवरा यायचा तर मी निघतो बाहेर पटकन. परत कधी येणार? परत आहे ना, तुझा नवरा बाहेर गेला का मला बोलून घ्यायचं आहे. नाही पण आता मला जरा तुमच्याबरोबर म्हणजे हे वाटलं मला, पण त्याचा आवाज ऐकला ना, ती बाई कोण आहे नक्की माहिती आहे तुम्हाला? ती बाई पण तुला मी सांगल. अजून 2-3 वेळा झालं का मग तुला मी बाई पण सांगल, ठीक आहे? कसं आहे माहिती आहे का, एखादं काम करायचं असलं ना तर हे डॉक्युमेंट दे, ते डॉक्युमेंट दे, तसे द्यावं लागतं ना. तसं तुला तिचं नाव माहिती करायसाठी ना 2-3 वेळा मला डॉक्युमेंट द्यावं लागतील, हे बेडचे. मग भाडं आता भाड्याचं काय? अरे सोडून दे, ते डोक्यातून काढून घे. तुला काही पाहिजे का घरामध्ये? खर्चाला पैसे देऊ तुला? नाही नाही असं काय नाही. तू टेन्शन घेऊ नको, ते डोक्यातून काढून टाक भाडं. बरं हे असं कुठपर्यंत चालणार? मला पण वाटतं ना आता म्हणजे तो जर असा वागतोय तर मग कुठंतरी हे स्टॉप करायला पाहिजे ना. काय? म्हणजे त्याचं वागणं मला नाही आवडत तर मग अरे तो बिघडला, तो अजून डबल बिघड त्याच्यापेक्षा. हां सॉल्व विषय. तो हे करतो ना तर तू अजून बिघड ना, काय अडचण नाही. तो जसा वागतो तसंच तू वाग. जाऊ तिकडं, त्याचं तर बघून माझं. 2-3 वेळा तुम्हाला हे केलं का तुला मी ती बाई पण दाखवून देईल, ठीक आहे? यानंतर अजून या म्हणजे मी आता पडाकलोच. मी पडाकलोच आता. आणि कसं आहे माहिती आहे का, तुम्ही एवढ्या सॉरी लागलं नाही ना, म्हणजे मी असंच मस्करीत मारलं. अरे पोला देतो ना, तिथं रिझल्ट नाही आले का? हां 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 चला येतो बरं का. हां हां बाहेर कोणी पाहू द्या मला. नाही हो आता या टायमाला. कोणी नाही, चला ये जाईन मग, उन्हाचंच ये जाईन मी. हां ठीक आहे. आंघोळ करून घ्या, हो घामाचा वास येईल नंतर नाही का. हां ठीक आहे. चला म्हणजे आता घर मालक कसं भाडं पण नाही घेणार, राहायला पण फ्रीमध्ये, आणि माझी तर मज्जाच झाली. त्या कुठं बेवड्याच्या नादी लागत बसू, 4 बायांच्या बरोबर फिरताना सारखा इकडं तिकडं उन्हात अनात फिरत असतो उगीचच.